मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे। मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे। मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे। मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू रे। सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया। जिंदगी है तेरा साया, अनजानों को सीधा रास्ता दिखाया। तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की राहों में। हर घड़ी गुजरे तेरी सारी उम्र अब अपनी बाहों जो भी खताएं हम झेलेंगे, उनकी सारी सजा भी हमने की। जितनी जफाएं हम उनसे भी अब करेंगे वफा भी। नए मौसम नया, आलम नया, बदले हैं अरमा भी। कह रही एहसास की गहराइयाँ, ठहरा है तूफान भी। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे। मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूं, दुआएं मांगू रे। मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू रे।
जे कोणी बघितलं नसेल, पाहिलंही नसेल, अनुभवलंही नसेल, असा सुंदर क्षण आज आपल्या समोर व्यतीत होणार आहे. त्या क्षणाची आपण सर्वजण साक्षीदार होणार आहे. खूप आनंद आहे. हा सोहळा प्रत्येकाने आपल्या स्मरणात ठेवावा आणि इथून जाताना आनंद घेऊन जावा. अगदी काही क्षणातच आपण दादांना या सुंदर अशा स्टेजवर टाळ्यांच्या कडकडाटात की ज्यांनी 75 पूर्ण केलं, त्यांचं काहीतरी देणं होतं, त्यांनी दिलं. काय दिलं, कसं दिलं, याची सर्व काही विवेचना आज आपण या सुंदर अशा सोहळ्यातून करणार आहोत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा आजचा दिवस आहे. प्रत्येकाला आनंदच वाटेल आणि हा आनंद आपण इथून घेऊन जाणार आहोत. पुन्हा सांगतो, जी पाहुणे मंडळी बाहेर असेल त्या सर्वांना विनंती आहे की आपण या सुंदर अशा हॉलला आपलं करावं. इथे खुर्च्या ठेवल्या आहेत, तुम्ही सर्वांनी स्थानापन्न व्हावं की जेणेकरून आपला हा सुंदर असा सोहळा प्रत्येकाने अगदी आनंदाने बघायचा अनुभव बाहेरून बरोबर यायचं. सर्वांनी उभं राहायचं. जोरदार टाळ्या वाजल्यापासून अगदी एक आनंदाचा क्षण आहे आपल्या सर्वांसाठी. व्यक्ती मावशी, प्रशांत भाऊ, त्याप्रमाणे अमोल भाऊ, इथे पण टेक्निकल प्रॉब्लेम होतोय, काय हरकत नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, क्या बात आहे. टाळ्यांचा गडगडाट जोराला पाहिजे. 75 वर्ष पूर्ण केली, त्याप्रमाणे आवाजही तसा झाला पाहिजे. मी विनंती करतो दादांना आणि मावशींना जे आपण स्टेजवर तारा बनवायचं. बरं, ओके. अगदी प्रथमतः मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कार्यक्रम म्हटल्यानंतर एक विशेष प्रयोजन असतं आणि हा कार्यक्रमाला जो रंग होतो तो आपल्या माणसांमुळे जातो. आज असा एक वेगळा आणि एक आनंदाचा सोहळा आपण इथे साजरा करतो. ज्या सोहळ्यासाठी अमोल भाऊ आणि प्रशांत भाऊ यांनी वर्षभरापूर्वी ही संकल्पना मांडली आणि ती आज प्रत्यक्षात आणली. आयुष्यामध्ये जगत असताना प्रत्येकाला 75 पर्यंत जाणं मला तर वाटत नाही आजच्या युगामध्ये शक्य असेल. आज असा क्षण आहे की आत्ता काय घडेल याची कल्पनाही आपल्याला नसते. मात्र आयुष्याचा जोडीदार, आयुष्याची जोडीदारी आणि जोडीदाराने केलेला 75 वर्षाचा हा प्रवास हा अद्वितीय असणार. या प्रवासात अनेक दुःखही आले असतील, अनेक सुखही आले असतील. त्या दुःखालाही सावरून पुन्हा एक वेगळा आनंद देऊन परिवाराला बरोबर घेऊन चाललेला हा कुटुंब प्रमुख आणि ह्या कुटुंब प्रमुखाचा आज 75वा अभिषेक सोहळा. खरं तर आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण दादांच्या 75व्या वाढदिवसाला सर्वजण उपस्थित आहोत. आपण असे अनेक सोहळे पाहतो, अनेकांच्या कार्यक्रमाला जातो, मात्र तो सोहळा, तो क्षण आपल्यासाठी आनंदाचा असतो. मात्र आपण तिकडे एका प्रेमीने, एका भावनेने जातो. असा हा आनंदाच्या खूप शुभेच्छा देतो आणि ह्या 75 बरोबरच तुम्ही 100 पार काढणार आहोत आणि शेतात जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, आता मी तुमच्यापर्यंत येणार आहे का तुम्ही माझ्यापर्यंत येणार आहात? मी तुमचा एक मित्र आहे, मी तुमचा एक भाऊ आहे. या नात्याने हा कार्यक्रम आपला आहे, त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. मी प्रथमतः तुम्हा सर्वांचं स्वागत केलं. ओके, यानंतर आपण दादांचं स्वागत केलं. ओके, आता तुम्ही माझं पण स्वागत करायचं की नाही? ते एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजे. आवाज खूप कमी येतोय, माझ्यासाठी जोरदार नाही का? खूप धन्यवाद. आणि एकदा टाळ्या आपल्या शेजारच्यासाठी झाल्या पाहिजे आणि त्याला सांगायचंय, टाळी वाजवताना त्याला सांगायचंय की बाबा रे, हा आपला कार्यक्रम आहे, हा आपला आनंद आहे आणि आपण दोघांनी बरोबर पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येक खुर्चीवरच्या प्रत्येक व्यक्तीनं आपली खुर्ची धरून ठेवायची, उठायचं नाहीये. जर आपण उठला तर आपला शेजारच्यांची काळजी घ्यायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या शेजारच्यासाठी झाल्या पाहिजे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. दादा, कसं वाटतंय? एक माहिती दादांकडे
आपण वाढदिवस अनेक पाहिले असतील, बरोबर ना? आपण घरामध्ये वाढदिवस साजरे करतो, आजीचे करतो, आजोबांचा करतो, आपला स्वतःचा करतो, आपल्या नातवंडाचा करतो, मुलांचा करतो. आपण सुंदर असा केक आणतो, त्याची कटिंग होते, सर्वजण हॅपी बर्थडे टू यू म्हणतात, एकमेकाला केक ठरवतात आणि तो आनंदाचा दिवस अगदी आनंदात घालवतात. तसंच काहीतरी आपण आजही करणार आहे, तसंच काहीतरी आपण आजही करणार आहोत, पण एक वेगळ्या क्षणात, की ज्या व्यक्तीने आयुष्याची 75 वर्ष आपल्या सर्वांमध्ये घालवली. त्या 75 वर्षामध्ये त्याच्या आयुष्यात अनेक अशी सुख असतील, अनेक अशी दुःख असतील, त्या सर्वांचं आज विवेचन केलं होणार. या सर्वांचं विवेचन ज्यावेळेस घरामधला एक दादांना वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि हा क्षण प्रत्येक मोमेंट एक वेगळी असणार आहे याची मी ग्वाही देतो. दादा तुमच्यावर माहिती आहे. हॅलो हॅलो कोटी कोटी नमस्कार. नमस्कार दादाजी सर्वांना नमस्कार करायचा. आपण दादांना सर्वांनी नमस्कार करायचा. दादा आमचाही तुम्हाला सर्वांना आपण या सर्वांना आभार व्यक्त करायचे. सगळ्यात पहिले की तुम्ही माझ्या 75 बद्दल मी मनापासून आभार करायचे. सर्व माझ्या कार्यक्रमावर उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जी व्यक्ती प्रत्येकासाठी आधारस्तंभ असते, जी व्यक्ती घरामध्ये आपल्या माणसासाठी आपलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, जी व्यक्ती स्वतःसाठी नाही मात्र आपल्या परिवाराला घेऊन जाते आणि आपल्या परिवाराला मोठं करण्याचा प्रयत्न करते, अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय दादा. दादाच्या आयुष्यामध्ये अनेक संकटे आले असतील, दादाच्या आयुष्यामध्ये अनेक सुखही आले असतील. दादांचा स्वभाव प्रत्येकाला माहित आहे. आज खरं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला बोलायला भेटतंय हेच मी माझं भाग्य समजतो. कारण दुकानात लहानपणापासून जातोय, गेल्यानंतर दादाला पाहिल्यानंतर भीती वाटायची. मात्र आज या कार्यक्रमाला दादांबरोबर बोलतोय आणि दादा माझ्याबरोबर बोलताय म्हणजे मला काहीतरी वाटतंय की मी दादांकडनं खूप काही शिकलोय. पुन्हा एकदा दादा खूप खूप धन्यवाद. माझ्या प्रत्येक शब्दाला तुम्ही प्रतिसाद द्या ही अपेक्षा करतो. मावशी पण गेल्या. वा वा वा, किती सुंदर प्रेम असतं दादा. माहिती आहे याला म्हणतात प्रेम. दादा आणि मावशी बरोबर बसले होते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं दोघांची एंट्री झाली आणि अगदी काही क्षणात मावशी बाहेर गेल्या. तर मी सहज दादांना प्रश्न केला, दादा मावशी पुढे गेला. तर दादा मावशी पुढे गेला गजरा लावायला गेली. म्हणजे पती पत्नीचं प्रेम इथपर्यंत अजूनही आबाधित आहे. म्हणजे कार्यक्रम सुरू झाला आहे पण तुझ्या डोक्याला गजरा नाही, तू गजरा लावून ये, अजून सुंदर दिसशील, अजून चांगली वाटशील. बरोबर ना? बरोबर. हे आपलं प्रेम आजच्या युगामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. हे प्रेम यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. नाहीतर व्हॉट्सअपला मेसेजही नाही आला किंवा स्टेटसला फोटो जरी नाही ठेवला तरी वाद कुठल्या कुठे जातो हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण हे प्रेम अबाधित आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या दुनिया पलीकडचं हे प्रेम आणि हे नातं. दादा 75 वर्ष पूर्ण करतात, बरोबर ना? 75 वर्ष पूर्ण झाली असं वाटतंय नाही वाटत. 75 वर्ष झाली असं वाटत नाही. मग आता तुम्ही किती वर्षाचे झाला? नाही, 75 वर्ष तुमची पूर्ण झाली असं वाटत नाही, अजिबात वाटत नाही. मग तुम्ही आता 21 वर्षाचे आहात. सध्या 75 आहे. 75 वर्ष पूर्ण झाले मात्र मी अजून तो मैं अजून जवान राहू. बरोबर ना? ओके, अजून ठणठणीत सुंदर. 75 वर्ष पूर्ण करत असताना तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकटे आली असतील, काही आनंदाचे क्षणही आले असतील. बरोबर असतात. ओके, तुम्ही तुमच्या प्रत्येक आठवणींना आपलं करताय, बरोबर ना? ओके, तर आजच्या कार्यक्रमाला तुम्ही कोणाकोणाला बोलवलंय? ओके, यस यस यस. दादाने आजच्या 75व्या वाढदिवसाला सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं की मी 75 वर्षाचा झालोय. तुम्ही परिवार, त्यानंतर तुमचे सर्व नातेवाईक,
आमच्यासारखे प्रेम करणारे तुमच्यावर सर्वजण आम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित आहोत. बरोबर ना? यस. ओके. काही आठवणी लहानपणीच्या असतात. मी लहानपणापासून तुमच्या बरोबर येतो. ओके. मला सांगा तुमचं बालपण कुठं होतं? थोडा आवाज मागच्यापर्यंत पोहोचतोय. आमच्या दादाचा आवाज येतोय का तुम्हाला? तुमचं लहानपण राहत्यात म्हणजे तुम्ही प्रॉपर राहत्याचे. तुमचे सर्व भाऊही राहत्यातच राहायचे. 3 जण संगमनेरमध्ये होते. ओके. त्याच्यानंतर 4 जण राहत्यात, 3 जण संगमनेर. 7 भाऊ, 7 भावांचा हा परिवार आहे. बरोबर. आणि या परिवाराचे तुम्ही सगळ्यात मोठे बंधू तुम्ही 3 नंबरचे. तुमच्या पुढे 2 आहे अजून आले का? तुम्ही तुमच्या भावांना आवाज देऊन बोलवायचे. दादा आपल्या भावांना बोलावत आहे आणि एक नाथ वागतोय ते स्टेजवर घ्या. असं नका. आपल्याला डायरेक्ट तुम्ही जसं बोलावता ना भावाला तसं मी प्रशांत इकडे रे असा आवाज द्यायचा. दादा धरला दोन नंबरचे भाऊ एकनाथ वागतोय. एकनाथ काका असेल ते तुम्ही इन वरतीला प्रशांत भाऊ अमोल भाऊ काकांना घेऊन यायचे. बरोबर. सुभाष वागतोय. सुभाष काका थोडं तिकडे दिलं. अशोक काका लाईनशीर बघते सगळे. बरोबर. या अजून 5 जण आले. एक जण भावांमध्ये नाही आहे आणि एक जण आजारी आहे. त्या हाताने एका या 5ही भावांचा आपण जोरदार स्वागत करू. हा कार्यक्रम फक्त एका दादाचा नाही, ते या परिवाराचा आहे आणि हा सुंदर असा परिवार. कसं वाटतंय सगळ्यांना? आता एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या गळ्यात हात घाला. खूप सुंदर वाटतंय ना? अजून खूप सुंदर वाटणार आहे. एकदा सगळ्यांनी गळ्यात हात घालायचं. तुला खाली येतो तर आमचे फोटोग्राफर दादांना पण ही सुंदर अशी मोमेंट आपल्या कॅमेऱ्यात क्लिक करता येईल. खूप आनंद होतो या कार्यक्रमात. मी तुमच्या बरोबर बोलणार आहे काका. तुम्ही एकदा गळ्यात हात घाला सगळ्यांना. वा माईक असू द्या तिथे. एक मिनिट. जोराची मिठी घ्यायची. आता गळ्यात हात घालायचा. बघा हा सुंदर असा भावांचा परिवार आहे. या परिवाराने असं कधी बघितलं असेल याची कल्पना मला नाही. हे सगळे भाऊ असे पुन्हा बनवणारे असतील असे मला वाटत नाही. लहानपणी एकमेकांना चिडवणारे, लहानपणी एकमेकांबरोबर भांडणारे, मोठं झाल्यानंतर एकही वादविवाद करणारे, मात्र आज ह्या निमित्ताने सर्व एकत्र येणारे, हा एक वेगळाच आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या सुख आणि दुःख येत राहतात. भांडणे होत झाला, मात्र शेवटच्या क्षणी आम्ही पुन्हा एकत्र आहोत आणि एकत्र राहू. या भावनेने खूप खूप धन्यवाद. नाही माईक जवळ आल्यानंतर प्रत्येकाला बोलता येतं असं मला वाटत नाही आणि समोरची माईक आल्यानंतर मी बोलणार नाही असं म्हणतात. पण माझ्यासमोर बोलायचं नाही. 3 नंबर दादांचा
75वा वाढदिवस. एक नंबरचे काका पण इथे आहे. काका तुमचं वय 80च्या रेंजमध्ये. 83. 2 नंबर काकांचं वय 2 नंबर 83 81 नाही 83 81 75 68 आणि 65. एक मिनिट, तुमच्यापर्यंत मी एक प्रश्न घेऊन येणार आहे. पुन्हा मी सांगतोय, मी कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला विचारणार आहे. 83 झाल्यानंतर 81 झाल्यानंतर 75 झाल्यानंतर 68 आणि 68 झाल्यानंतर 65. आपल्या परिवारातले जे ज्येष्ठ आणि आपले आधार आहेत त्यांचं वय काय हे तुम्हाला माहित झालं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर मी ज्यांना बोलवीन त्यांनी त्यांचं वय परफेक्ट सांगायचं. वागदोरे परिवाराकडे त्याला एक छोटीशी सन्मानाची सुंदर असं गिफ्ट दिलं जाईल. लक्षात असू द्या, प्रत्येकाने लक्षात असू द्या. कारण तुम्ही बोला, बोलली आज तुम्ही बोलले बघा. तुम्ही 5 भाऊ 7 भाऊ आता 8 5 आहे. बालपण खूप सुंदर गेलं ना. एकमेकांबरोबर तुम्ही भांडला, आवाज तिकडे गेला पाहिजे, तुमचा आवाज गेला पाहिजे. लहानपणी बांधले. आज दादांचा वाढदिवस आहे. ओके, मला सांगा, दादांबरोबर तुम्ही किती वेळा भांडला? खूप वेळा भांडला. मार खाल्ला असेल, सगळ्यात जास्त मार त्यांनी दिला असेल. कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटत नाही, बरोबर ना? पण मार खाल्ल्यानंतर तुम्ही त्यांना प्रेमाने सर्वात जास्त मार तुम्ही खाल. तुम्ही जास्त मार खाल्ला. काय कारण तो मार खायची? म्हणजे तुम्ही शाळेत जात नव्हते म्हणून दादा तुम्हाला मारायचे. पण मग दादा शाळेत जायचे म्हणजे ते कोणाचा मार खायचे? म्हणजे मोठ्या भावाचा मार खायचे. म्हणजे एकमेकाला मार खाऊन तुम्ही शाळेत जायचे. ओके, त्याच्यानंतर पूर्वी कसं असायचं, घर खूप सुंदर असायचं. आज जसं आपण म्हणतो ना अप टू डेट, ए पासून जेड पण सगळं घरामध्ये. मात्र पूर्वीचं घर हे आपलंच होतं. अप टू डेट नव्हतं, मात्र प्रत्येकामध्ये एक प्रेम होतं, एक जिव्हाळा होता. प्रत्येकाला एक आपुलकी होती. एक कोणीतरी म्हणायची ना तर ते सगळं वाटून राहायचे. मला एक सांगा, त्यावेळेस तुम्ही बरोबर खेळायचे का? बरं, तुम्ही सगळे बरोबर कोणता खेळ खेळायचा? कुठला खेळ खेळायचा? माहिती आहे माहिती. हाणामारी करणे हा खेळ. एकमेकाला तुम्ही कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल, आमच्यासारखा बॅटबॉल, आणि हाणायचं याच्यातच माझ्या असायची. बरं, म्हणजे आज आपल्याला सर्व काही भेटतं पण असा आनंद भेटत नाही. हा खोड्या करण्याचा खेळ हा वेगळाच होता, बरोबर ना? आता एकमेकाला खोड्या करून मारामारी करून तुम्ही आज परत आला. खूप चांगलं वाटतंय. परमेश्वर तुमचं आयुष्य अजून वाढावं आणि तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर सदैव राहावं. बरं, 2 नंबरच्या काकांकडे माईक काका. तुम्ही परिवारातले सगळ्यात मोठे बंधू, सगळ्यात मोठ्या बंधूवर जास्त जबाबदारी असते, बरोबर की नाही? ज्यावेळेस सगळे भाऊबंद एकत्र असतात त्यावेळेस मोठ्याची जबाबदारी खूप मोठी असते. त्याला शाळेत त्याची शाळा पूर्ण झाली पाहिजे. त्याच्यानंतर शाळेच्या बरोबर तो कुठेतरी कामाला लागला पाहिजे. त्याने 2 पैसे कमवले पाहिजे. 2 पैसे कमवल्यानंतर त्याचं लग्नही झालं पाहिजे. त्याचं लग्न झाल्यानंतर त्याचा परिवारही सुंदर झाला पाहिजे. त्याला मुलंही झाली पाहिजे. सगळ्याच गोष्टी, बरोबर की नाही? मला तुमच्या भावाविषयी असा कुठला तरी लहानपणीचा किस्सा सांगा की तो तुम्हाला अगदी आजही आठवतो. तुमच्या लहानपणी दादांचा असा कुठला तरी एक अनुभव असेल तो आजही तुम्हाला आठवतो, तो सांगा आम्हाला. शिक्षण वगैरे घेतलं आणि गणित प्रपंच झाला. आता पण म्हणजे
त्यांचा वडिलापासून जो धंदा आहे त्या धंद्यावर त्यांचा प्रपंच चालू आहे आणि आजही मुलं करतात. आम्ही त्याच्यात आम्ही ती नोकरी लागलो आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी आम्हाला नोकरी जावं लागलं. म्हणजे प्रॉपर जिथं जन्म झाला तिथं आमचा म्हणजे राहण्याचा सहवास कमी झाला अशी अवस्था आहे. आणि आम्ही एकच पाहिलं का जर आमचे आपण जी गरिबी पाहिली त्यापेक्षा आपले जे मुलं बाळ आहेत त्यांना हे दिवस आठवून दे. कारण मी थोडा आहे, थोडं लहानपणी आम्ही हुंडे खाऊन दिवस काढलेले. 100 रुपये रोजाने मी राव वाजून बरोबर 100 रुपये हजेरीने काम करून शिक्षण घेतलेले. असे दिवस मी काढलेले. एकच इच्छा होती तर मी जे दिवस पाहिले ते माझ्या मुलांना पाहायला मिळत नाही आणि इतर भावांना सुद्धा पाहायला मिळत नाही. हीच इच्छा होती. आज कसं वाटतंय तुम्हाला? आज एकदम चांगलं वाटतं. माझी मुलं काय पण इतकं परमेश्वराने चांगलं केलं त्याचा कमी केला. फक्त आपली नियत चांगली असली पाहिजे तर परमेश्वर चांगलं करतो. ही माझी आज तुमचा परिवार आहे सर्व उपस्थित आहे. हो. तुम्हाला यांना बघून कसं वाटतं? आता या आनंदापेक्षा दुसरा द्विगुणित आनंद कोणता असू शकतो? आम्हाला तसा भाग खूप खूप आनंद वाटतो. आम्ही एवढे सगळे भाऊ सगळे फॅमिली एकत्र आलो. परमेश्वराने सगळ्याच चांगलं केलं हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. वा, क्या बात आहे. हो. आणि याच्यापेक्षा काय पाहिजे काय अजून मुलांनी काय करावं? आज तुमच्याकडे ह्या मुलांना एक संदेश द्यायचा आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सुख आणि दुःख बघितले. काय आपली वय झाली आम्ही पुढच्या पिढीने त्यांचं पाहायचं आहे. बाकी आपण काय करू शकतो? जन्मदेशन घ्या होईल. तुम्ही या सर्वांना सांगायचं आहे की बाबा आम्ही अशी एकत्र राहिलो, तुम्ही अशी एकत्र राहा. काळाच्या बदलानुसार काळ बदलत जातो. तो काळ आम्ही लहानपणी जीवन जगलो तो काळ वेगळाच होता. आता काळ वेगळाच आहे. हा फरक नाही, काळ वेगळा आणि खूप महत्वाचा आहे. मात्र आजही सुखात आणि दुःखात तुम्ही एकत्र यावं आणि हो सगळं कुटुंब एकत्र यावं काहीतरी कारण आजही वाटतं आणि आज भेटायची ना एक महत्वाचं. खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही तुमच्या भावाला शुभेच्छा द्यायच्या. हो कायमचं शुभेच्छा आहे. आणि इतकंच नाही तुम्ही परोपकार म्हणून माझं कर्तव्य म्हणून एका भावाला मी लहान 8 वर्ष सांभाळून त्याला नोकरी एका दिवसात बाळ काढून नोकरी लावलेली. वा, क्या बात आहे. हे माझ्या जीवनातलं महत्वाचं आहे. तुमच्या जीवनाचा सगळ्यात मोठा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. ओके. 7 नंबरची भाऊ. वा वा. फक्त 8वी शिक्षण झालेलं होतं. म्हणजे तुमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा समाधी आहे. त्यांनी माझ्याकडे चांगलं म्हणजे घेतलं आणि त्याचं परमेश्वराने त्याचं नशिबाचा योग आणि त्याला पोट परमेश्वराने चांगलं केलं. क्या बात आहे. बोल बोल. एवढं पुण्य घेतलं मी तर परमेश्वराने त्याचं मला फळ दिलं आणि त्याच्यामुळे माझे मुलं तिथं चांगले निघाले. वा 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 वा. आपण वास्तविक परिवारचं गेट टुगेदर आपण आपल्या पत्रिकेत पण टाकले. दादांचा नुसता वाढदिवस नाहीये, हा वास्तविक फॅमिलीचा सुद्धा एक आनंदाचा सोहळा आहे. आणि हा क्षण तुम्ही बघता. मी काकांकडे येतो. दादा तुम्ही काय बोलता? दादाच बोलता ना? भाऊ तर भाऊ भावांनी तुमची अशी कृतज्ञता व्यक्त केली. इतके लोक असं कधी बोलली नसती किंवा बोललेली असती, पण आज तुमच्या सगळ्या परिवारासमोर ते बोलतात. माझे खरे अन्नदाता तेच आहे. आज तुम्ही बोलायचे आणि तुमच्या परिवाराला सांगायचे काय आहे. माझे जे अन्नदाता आहे आज आणि तुमच्या समोर जे आज आहे ते केवळ आमच्या या मोठ्या भावामुळे. बघा तो काळ असा होता, आई वडिलांबरोबर मोठा भाऊही वडिलांसारखाच होता आणि मोठ्या भावाने वडील पायावर उभं करून मोठं केलं. असा हा सुंदर असा परिवार आणि या परिवाराची सर्व गोष्टी मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन की या सर्वांना खूप आनंदी आहोत. हा तुमचा सगळ्यांचा क्षण आम्ही आमच्या मुलांपर्यंत त्यांनाही पोहोचलं पाहिजे. आज त्यांना समजत नाहीये, मात्र ते ज्यावेळेस आमच्या वयात येतील ना त्यांनाही हा आनंद बघायला भेटेल. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना मनापासून खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण खाली स्थानापन्न व्हायचे. त्यानंतर भाग्यश्री झाली.
आपण स्टेजवर येतोय. असं प्रेम पाहिजे. हा सुंदर असा परिवार दादांच्या संस्कारातनं आणि मावशीच्या संस्कारातनं ही दोनही भावंड आज आपल्या व्यवसायामध्ये एका एका वेगळ्या उंचीवर. तो व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची प्रगती होते तर दादांना पण आणि मावशींना पण आनंद आहे. आपल्या मुलांची ज्यावेळेस प्रगती होते तर सगळ्यात जास्त आनंद तो आई आणि वडिलांना होतो. आणि त्या प्रगतीबरोबर आई म्हणजे आजी आजोबांना सगळ्यात जास्त प्रेम असतं ते नातवंडांना होतं. आणि ते सर्व नातवंड आता दादा माहीत आहे अमोल एक आहे, प्रशांत पण एक आहे, ताई पण एक आहे. तर तिन्ही भावामध्ये सगळ्यात जास्त लाड कोणाचा केला तुम्ही? नाही असं नाही. हे कधीच कोणी मान्य करणार नाही. असं कोणीच मान्य करणार सर्वांचाच लाड करावा लागेल ना. अमोलचा लाड केला आणि प्रशांतचा केला आणि बाकी तिघांचा लाड केला. हो पण मला तिघांकडे बघून असं वाटतं की जास्त तुमचं प्रेम ताईवर असेल. जावं इथं आले ते रागवते पण नाही ना. पण तिघांमध्ये सगळ्यात जास्त मार्क कोणी खाला? तिकडं नका भाऊ, मावशीने नसेल खाल्ला. एकही चापट. आम्ही पण त्यांचे मित्र आहोत, आम्हाला माहिती प्रशांतला पण नाही, अमोलला पण नाही, खरंच नाही, अजिबात नाही. कोणालाच मारलं नाही. खरंच काय तुम्हाला मारलं नाही ना? फक्त डोळ्यात म्हणजे दादा आले म्हणजे सगळी शांतता काय. बरं ओके ओके. आई वडिलांचं प्रेम हे असत असतं. त्यांनी मारलंही असेल ना, त्यांनी मारलंही जरी असेल तरी ते मारल्यासारखं नसतं. तो एक सुंदर असा प्रसाद असतो. तो प्रत्येकाने घ्यावं आणि तो प्रत्येक जण घेतो. पण त्या मारामध्ये काहीतरी असतं. त्याने काहीतरी शिकावं, त्याने काहीतरी पुढं यावं, त्याने वाईट कृत्यापासून सावध राहावं ही त्यांची भावना असते. आणि ही भावना जर काही मारला असेल तर ते मारल्यासारखं नसतं. आणि खरंच तुम्ही त्यांना मारलेलं नाही. त्यामुळे त्याला तुमची मुलं यापर्यंत पोहोचली आणि हा सुंदर असा आनंदाचा सोहळा सगळेजण अनुभवत आहे. तर दिली तुम्ही ताई, तुम्ही एक नंबर आहात. अमोल भाऊ एक नंबर. अमोल भाऊ तुम्ही माहिती द्या बरं. जसा कार्यक्रम ठरलाय आमचा, तुम्हाला सांगतो 1 वर्षापासून चाललंय दादांचा वाढदिवस करायचा. नाही हा करता करता तो दिवस आज आला. आतापर्यंत काय होईल माहित नव्हतं. नाही ठीक आहे, मी पुढं म्हटलं तू बोल म्हणून काय हरकत नाही. पण आज माईक तुमच्याकडे आलाय. आज आपल्या वडिलांचा वाढदिवस आहे. 75 वर्ष पूर्ण झाली. नॉट अ जोक. 75 ह्याही वयामध्ये अगदी कडक पीठ आहे. तुम्ही दोन दुकानात जेवढं काम करता ना त्याच्यापेक्षा 10 पट काम ती करतात. आपण बघू आज वडिलांविषयी तुम्ही काहीतरी बोलायचं. काय वाटतं तुमचे वडील कसे आहेत? वडिलांनी काय काय दिलंय तुम्हाला? तर जे काही आपण आहे जे काही होईल अगदी बरोबर आहे. 2 लाख काय झालं पाहिजे. ओके चला, तुम्ही कमी बोलता काय हरकत नाही. आता मी तुमच्या घरचा बालपणा घेतो. दादा म्हणले तुमच्या आयुष्यामध्ये आई वडिलांबरोबर तुम्ही असा कुठला तरी क्षण घातला असेल, तुम्ही काहीतरी चूक केली असेल. भरपूर वेळा चुका झाल्या असतील. त्यावेळेस दादांनी तुम्हाला बोलले असेल. असं कधी वाईट वाटलं असेल का? असा कुठला क्षण आहे का? तुम्ही बोला, कारण तुमचा प्रत्येक शब्द आजकी होणार आहे. असा कुठला क्षण आहे की त्यावेळेस आपल्याला वाईट वाटलं, त्यावेळेस मी दादांना सॉरी नाही म्हटलो, पण आज काही माहिती त्यानंतर सॉरी म्हणतो. म्हणजे असं भरपूर वेळेस वाटलं की त्यांनी मारले आपल्याला, बोलले आपल्याला, वाईट वाटतं त्यात. तो जो आपला हे जास्त वाईट वाटतं. आज असं वाटतं बरं मारलं बरोबर ना? आज आम्ही एक अशी मोमेंट करणार तुम्ही लाईफ मध्ये कधीच केली नसेल ती जाताना करेल. त्यावेळेस ती झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला मेसेज करू नक्कीच.
ओके, ताईकडे येतो मी. बोलू शकतो. खूप सारा आदर आहे त्यांच्याबद्दल. आज मी जे आहे इथे ते त्यांच्या शिकवणीमुळे आहे. त्यांनी जी शिस्त लावली ती शिस्त मी आजपर्यंत मोडू शकत नाही. आणि भरपूर प्रेम मिळालंय लहानपणापासून. खूप लाड केले. खूप आनंद वाटतोय आजच्या दिवशी की दादांनी 75 वर्षे पूर्ण केले आणि आजही ते इतके निरोगी आहेत, उत्साही आहेत आणि असाच त्यांचा उत्साह पुढेही चालावा आणि वयाचे 100 वर्ष त्यांनी पूर्ण करावे आणि एक सेंचुरी त्यांनी पूर्ण करावी याची मी देवाच्याकडे प्रार्थना करते. आणि सेंचुरीचा कार्यक्रम तुमच्या घरी ना? अगदी त्यावेळेस मला पण बोलवा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मुलगी जन्माला येते ना, मुलीविषयी किती बोलावं तितकं कमी. मर्यादा का बंधन येणार, मर्यादा का बंधन घेणारी, पूजावाला चंदन घेणारी, जिसमें संस्कार होती तुलसी ऐसा एक आंगण घेणारी. जर स्त्रियांमध्ये जर सुंदर संस्कार राहते ना, नक्कीच असा सुंदर परिवार होतो. लहानपणापासून दादाने तुमच्यावर प्रेम केलं, पण मुलीच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो की त्यावेळेस तिला तिच्या आई वडिलांपासून जावा लागतो. तो क्षण तुमच्याही आयुष्यात मला आजही आठवतंय, मी अनुभवलंय. ज्यावेळेस तुमचं लग्न झालं त्या विवाहामध्ये तुमच्या भावाने आणि तुमच्या वडिलांनी आईने खूप काही, प्रत्येक माता पित्याला आपल्या मुलीचं लग्न खूप मोठं व्हावं असं वाटतं. तो क्षण ज्यावेळेस येतो ना, अंगावरही काढायला. ज्यावेळेस तुमच्या लग्नाची विदाई झाली त्यावेळेस तुम्ही खूप रडला. दादा तर खूप रडले, मला तर खूप वाटतं. दादा आपलं पाखरू आपल्यापासून थोडंसं दूर जात आहे, त्यावेळेस वेगळीच भावना होती. तुम्हाला पण आलं असेल. प्रत्येक जण रडतो. का रडतो? तो क्षणच तसा पण तो जो रडण्याचा क्षण असतो ना, ती रडण्याची असू ती खूप वेगळी असतात. ती आनंदाची असतात. त्यावेळेस आपली मुलगी अगदी आनंदाची, दादा आणि वहिनीची म्हणजे मावशींनी खूप तुम्हाला देत असेल. ठीक आहे, त्या शब्दातून परत बोलूया आणि आता प्रशांत गेले माहिती. प्रशांत म्हणजे मला बालपणीचा मित्र. शाळेत बरोबर होतो. सुंदर असं एक दुकान. आमचे वडील दादांचे मित्र. मी लहानपणापासून तिथं चपला बोट आतापर्यंत चालू आहे. त्यावेळेस दादांचा स्वभाव काय होता हे आम्ही अनुभवले. दादा दुकानात दिसले ना, आम्ही वरतूनच निघून जायचो. आमची कोणाची धाडस नव्हती की दुकानात यावं आणि प्रशांतला म्हणावं कदरे पाणीपुरी खाऊन. कधीच नाही, आम्ही कधीच म्हणतो नाही. दादा दिसले ना, दादा नसल्यानंतर सगळं काही. दादा असल्यानंतर तो 100% दादा. प्रशांत थोडकर लहान आणि दादांचा खूप मार खाल्लेला, बरोबर. प्रशांत, आज तुला तुझ्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. दादाने तुला काय दिलं? भरपूर काय दिलं नाही, आम्हाला दिसतंय भरपूर दिलेलं आहे, पण काहीतरी दिलं असेल ना. दादाविषयी 2 शब्द बोल. तुला जे वाटतं ते बोलायचं. एक छोटासा क्षण असा आला होता प्रश्न, मला आठवतं की दादा तुला खूप बोलले होते आणि त्यावेळी दादा बोलल्यानंतर दादांनाही वाटलं ना, त्यावेळी दादाही घरी नव्हते. 2 दिवस दादा गायब झाले, बरोबर का दादा? होता ना असं कुठला प्रश्न, काहीतरी वाद होतो वडिलांचा मुलांचा. प्रत्येक छोट्याशा कारणावर वाद होतो आणि थोडासा स्वभावाने असलेला प्रशांत आता प्रेमळ झाला, पुन्हा त्या सुंदर ट्रॅकवर आला आणि आजही तो त्याच्या कर्तृत्वावर खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. अभिमान वाटतोय तुम्हाला का, बरोबर ना? तसा प्रशांतला राहिला नाही, तसा अमोलही आज राहिला नाही. बदल झाला ना, आज समाधानी आहे ना. आपल्या मुलांकडनं आपल्याला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात 100% झाल्यात, 101% झाल्यात. वा, क्या बात. प्रशांत, दादांशी बोलायचं, खूप काही बोलायचंय. ज्या दादा वाघ आहे का? वा वा. आणि तू त्यांचा बिबट्या का? वाघ आणि बिबट्या नाही करत, अगदी वाघासारखे राहिले आणि बसले तेवढ्या ताकदीने पुढे आहे. खूप खूप धन्यवाद दादा. तुमच्या या सुंदर दोन्ही भावांना, ताईला आपण खूप खूप धन्यवाद. पण हा सुंदर कार्यक्रम
इकडे दोन कर. अमर उभा राहा. एकदम जोरदार. जोराच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. ही प्रेमाची मिठी आहे. ही प्रत्येकाने मारायची असती बापाला, पण ती कोणी मारत नाही. आज आपण मारणार. प्रशांत उभं राहायचं. अंगाला काटा येईल आणि हे प्रत्येकाने घरी गेल्यावर करायचंय. जोरदार टाळ्या वाजतात. आणि वाढदिवस कसा असतो, तो वाढदिवस असा असतो. वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणे आणि आनंद घेण्यासाठी वडिलांविषयी प्रेम व्यक्त करणं, आणि हे ते प्रेम आहे. खूप खूप धन्यवाद. दादा बसा. कसं वाटतंय यार? मन असं मोकळं झाल्यासारखं वाटतंय. एकदम छान वाटतंय आणि जरा वेगळं फिलिंग वाटतंय. ताई तू पण दादा ताईला का बस वाटायचं? उभा राहा दादा. बापाने शेवटची मिठी मारण्याची तो क्षण म्हणजे मी ताईचा असेल, पण आज हा आनंद दादा क्षण आहे. जोरदार कडकडून जोरदार टाळ्या वाजायच्या. टाळ्या कडकडाट झाल्या पाहिजे. वा, या परिवाराचं कृतज्ञ व्यक्त करायचं आणि हा आनंदाचा क्षण आहे. कसं वाटतं दादा? मन मोकळं झालं का वाटतं? आतापर्यंत असं कधी झालं तर? मुलं मोठी झाली, लग्न झाली, नातवंड झाली. नातवंडांनी तुम्हाला मिठी मारली, कधी मुलांनी मिठी मारली नाही? मारली ना. आज आपल्या मुलांनी आपल्याला मिठी मारली. तसं आयुष्यात 75 वर्ष पूर्ण केली आणि मात्र अजून मी 21 वर्षाचा आहे असं वाटतंय ना. बरोबर आहे ना? मला मी इच्छा आहे असं 100 पदार्थ वाटतं शंभर करायचंच आहे. ठीक आहे, थकणारा व्यक्ती नाही बाबा. वाघ ना, वाघाचे पक्षडे एवढे काय भिल्ले थोडी जाणार आहे. कसं तो कसं वाटतंय? वाटतंय ना आता आपण एकदम डोक्यावरचा बोज आला असा एकदम. बरोबर आहे की नाही? दिवाळीचा गल्ला कसा भरभरून झाला तसं मन हलकं होतं. बरोबर आहे की नाही? दिवाळीची ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस खूप माल भरतो, पण ज्यावेळेस दिवाळी झाल्यानंतर ज्यावेळेस गल्ला भरल्याला दिसतो ना, अहो भूक सुद्धा लागत नाही आम्हाला. लागते का भूक? म्हणजे त्या पैशाला जेवढी किंमत आहे तशी आज फिटिंग आली की नाही दादा? आली का नाही? त्यापेक्षा जास्त आली. वाक्यावाद आहे. खूप खूप धन्यवाद की तुम्ही सर्व परिवार आज इथे आहात. हा सुंदर आनंदाचा क्षण अनुभवत आहे आणि तुम्ही सगळे साथ देत आहे. अगदी मनापासून धन्यवाद. आपण सर्वांना विनंती करतो की आपण पाहायला गेलो ना थोडं पुढे या. ओके. मावशी घाबरणार नाही आणि घाबरणार नाही. बरोबर आहे. 2 बछडे आपल्याकडे, एक वाघीण आहे, वाघ आहे. ओके. आयुष्याची 75 दादा पूर्ण करतात. आयुष्याचे तुम्ही जोडीदार. प्रत्येक सुखाचा क्षण तुम्हाला माहित आहे, तो आम्हा सर्वांनाही माहित आहे. पण तुमच्या लाईफ मध्ये असे काही दुःखाचे क्षण आले ते फक्त तुम्हाला दोघांना माहित आहे. एकमेकाला तुम्ही बोललात असाल, शेअर केला असेल. बरोबर की नाही? आज दादा 75 म्हणजे आज आपले अहो 75 पूर्ण करताय. तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला एकदा पुन्हा आमच्या समोर जायचं. माईक जवळ या, थोडा माईक जवळ या. आवाज येत नाही. आवाज अहो माईक. अहो तुम्ही काय म्हणा? अहो म्हणा म्हणा ना. अहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा दादा मावशीकडे बघायचे. माझ्याकडे मावशीकडे बघा. दादा मावशीने म्हणताय बोला, पण मावशी म्हणताय नाही, मला बोलता येत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. हेच प्रेम फार महत्वाचं असतं. न बोलताही समजून घेणं, न बोलताही आपण आपलं काहीतरी केलेलं असते ते समाजापर्यंत आणि आपल्या परिवाराला देणं, हेच खूप काही. दादाने मावशीकडे नुसतं बघितलं तरी मावशीनं कळतं दादांना काय पाहिजे. बरोबर का? मी बोलतोय तुमच्याबरोबर, कळतं ना? वा वा, खूप सुंदर. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे. सांगा बघा की आपण सुंदर असं घर आणलं. त्यांच्या मुलांनी अगदी स्वप्नातलं घर कसं असावं ते दादापर्यंत पोहोचलं.
आणि या सुंदर अशा घराची निर्मिती झाली. तो त्या दादांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा क्षण. शंखाचा नाद होतो आणि दादांची कथांची सुरुवात होते. प्रथमतः आपल्या आद्यगुरूंना वंदन करायचं आणि सुंदर आपल्या दिवसाची सुरुवात करायची. झाडांमध्ये रमायला आवडतं, बागेला आपलं करायला आवडतं. घरापुढे सुंदर अशी फळबाग दादांनी फुलवली. आपण आपल्या मुलांना एक संस्कार करू शकलो नाही. ते संस्कार आपण आपल्या नातवांना द्यावे. माझ्याकडे फोन दिलेला नाही हो, पण माझी सायकल ही माझी मागणी आहे. त्या सायकलीला आपलं करतोय आणि मावशी सायकलीवर गेल्यानंतर आवड यायचं नाही. नाश्ता तयार आहे. नातवांबरोबर खेळणं हा वेगळा आनंद. मुलांबरोबर खेळायला भेटलं नाही, पण नातवांबरोबर खेळायला खूप आवडतं. रोजची दिनचर्या आजोबाचा असं प्रेम क्षणिक पाहायला मिळतं. सगळ्यात लाडकं बाळ, लाडकेचं संगीत असतातच. रोज परिवारामध्ये गप्पा, रोजची दिनचर्या आणि हा सुंदर असा दादांचा परिवार. आज हा परिवार पाहून दादा खरंच खूप आनंद आहे. दोन्ही भावांविषयी अगदी अतुलपणे घरात जसे संस्कार तसेच आपल्या दुकानातही. माझ्या नायका छोट्या दुकानानंतर मोठ्या शोरूमलाही आपले जातात. ग्राहकांविषयी तेवढंच प्रेम आणि तेवढाच विश्वास. वास्तवनिक आणि महाराष्ट्र आपल्या मुलांना आजही व्यवहाराचे संस्कार देताना एक दिवसही सुटत नाही. रोज दुकानात येणार आणि म्हणणार आजची दिनचर्या कशी आहे. आम्ही बोललो अशीच आमच्या मुलांनी साजरा केला. मी तुमचा सगळ्यांचा खूप ऋणी आहे. या भावनेनं
हा सुंदर असा परिवार एकदा जोरदार टाळ्या. कसं वाटलं सगळ्यांना? आजचं युग फार वेगळं आहे. इंटरनेट आणि मोबाईलचा असू दे, कितीही पैसा असू दे, कितीही बंगले असू दे, कितीही गाड्या असू दे, पण एक वेळ अशी येते ज्यावेळेस आजोबा होतो ना आपण, तो आजोबा होण्याचा आनंद हा फार वेगळा असतो. आता हा सुंदर असा वास्तव्य परिवार आणि ह्या वास्तव्य परिवाराने प्रशांत होणे आणि अमोल होणे जो काही दादांचा 75वा अरिष्ट चिंतन सोहळा ठेवला आणि तुम्ही सर्वांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली, मी पुन्हा तुमच्या सर्वांचा खूप आभार मानतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक प्रसंग आपण बघितले असते, तुम्ही खूप असे क्षण बघितले असते, पण असा प्रसंग तुम्ही पहिल्यांदा बघता. आणि मला विश्वास आहे इथे बसणारा प्रत्येक जणाला असं वाटेल की मीही माझ्या वडिलांविषयी असं काहीतरी करावं. मी आतापर्यंत माझ्या वडिलांचे पाया पडलो असेल, तो पण कधी दिवाळीला दसऱ्याला, पण मी माझ्या वडिलांना मिठी कधी मारली नाही. खरंच मित्रांनो, तुम्ही आपल्या वडिलांना एकदा मिठी मारून पहा. तुमच्या आयुष्याचं बोजा कमी. खरंच आई वडिलांविषयी कृतज्ञता आणि प्रेम ठेवा. आयुष्यात प्रत्येक क्षण तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि तो क्षण या दोन्ही भावांनी अनुभवला आहे, तो त्यांना भेटलाय. खरंच आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. प्रशांत अमोल ताई यांना सुंदर परिवार की दादा आज आपल्याबरोबर 75 वर्ष पूर्ण करतात आणि दोघांनी भावांची इच्छा आहे की दादाची 75वी पेक्षा 100वी सहभागी करतात. खूप खूप धन्यवाद दादांना. पुन्हा एकदा विनंती करतो आपण त्या क्षणापर्यंत पोहोचूया जो क्षण की प्रत्येकाला वाटतं की वाढदिवस केक कापल्यानंतर संपतो. बरोबर ना? बरोबर आहे का? वाढदिवस म्हटल्यानंतर काय असतं? केक असतो. केक कापला की वाढदिवस संपतो. आता आपल्याला तो त्या क्षणापर्यंत येते. मावशी आपल्याला तुम्हाला तुमचा वेळ घेणार नाही, पण तुम्ही आलात मला माहिती आहे तुम्ही जाणार नाही आणि मी तुम्हाला जाऊन देणार नाही. कारण वास्तव्य परिवाराने सगळ्यात महत्वाची जेवणाची व्यवस्था खूप सुंदर ठेवली आणि इथे आलेला प्रत्येक जण जेवण केल्याशिवाय जाणार नाही. तर पुन्हा सांगतो की जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. छोटा आनंदाचा क्षण. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण. आपण आई वडिलांविषयी या पद्धतीने बोलण्याला लागलो. आता दोन्ही भाऊ आई सर्व नातवंड आपण आई वडिलांविषयी अगदी आत्मीयतेने आनंदाने कृतज्ञता व्यक्त करतात. आई आणि दादा पाहिल्या पिढीमध्ये आपल्या आयुष्याचा हा अद्भुत आनंद आहे. वाढदिवस म्हणजे फक्त केक कापता जातो. वाढदिवस म्हणजे काहीतरी करून दाखवतो. वाढदिवस हा आपल्या आई वडिलांचा आहे.
काय केलं बरं? प्रत्येकाला आपलं करणार दादाच्या सगळ्या भावाला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. आपलं ही पाठ्यपूजन आहे आणि त्यांच्या सर्व मुलांना विनंती आहे की आपण आपल्या वडिलांचं पाठ्यपूजन करावं. आपल्या जीवनाचा हा सुंदर आणि अनोखा ये मेरा परिवार, ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है. ये मेरा परिवार, ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है. ये मेरा सहारा है. ये मेरा परिवार, ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है. ये मेरा परिवार. कई रिश्तों से मिलकर परिवार होता है, जिसका कोई मोल नहीं. जहाँ सुख हो या दुख हो सब साथ रहते हैं, उसे कहते हैं स्वर्ग यहीं. परिवार के बिन ये मेरा स्वर्ग अधूरा है. परिवार के बिन ये मेरा स्वर्ग अधूरा है. ये मेरा सहारा है. ये मेरा परिवार, ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है. ये मेरा परिवार. जहाँ माँ की ममता हो, पिता की हो परवाह, वही जन्नत है मेरा. बच्चों की खुशियों से जहाँ घर आंगन महके, वही सुख का
के संग, परिवार के संग लागे हर दिन मुझको न्यारा है। परिवार के संग, परिवार के संग लागे हर दिन मुझको न्यारा है। ये मेरा सहारा है, ये मेरा परिवार, ये मेरा परिवार मुझको जान से भी प्यारा है। ये मेरा परिवार। जब आए मुसीबतें तो हम सभी मिलकर उस दुख से लड़ लेंगे। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तो जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। क्या मिसाल दूं मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, जिस पे ये नजर रुक जाए। बेमिसाल जो कहलाए, तो जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता। जिन्हें कहा उसे कहे फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए। हर कली का दिल धड़काए, तो जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू।
ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये पैगाम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए तो जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, जैसे सावन में छावे जिया, जैसे सजनी के संग हो पिया, दिया और बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। HAPPY birthday 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 HAPPY birthday 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 HAPPY birthday 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 HAPPY birthday birthday birthday। ये मेरी अदा है, ये मेरा है स्टाइल, ये मेरी अदा है, ये मेरा
Just smile. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear stupid. Happy birthday to you. Many cupcakes to you. All sugarless to you. 30 ml whiskey at night. Full tight. Morning Lucky shake to you. कैलेंडर के सारे साल हो गए कहाँ गुम. चलते चलते कितनी दूर आ पहुँचे हम तुम. कैश देकर लिखवाई ये धुन. So don't frown, just smile. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear stupid. Happy birthday to you. Many warm hugs to you. और थोड़ी annoyance कुची कू. तेरे सारे गम ले लूं मैं. और मेरी सारी खुशी to you. लो नया साल है आया, जन्मदिन तुम्हारा लाया. हर पल में खुश रहो तुम, बढ़ते चलो जैसे समय. क्या तुम हो खुश आबाद और बेहतर, उम्मीद है तीनों हर पल. चाहे जो भी तुम कहो, ये दिन है तुम्हारा. शुभकामनाएं जन्मदिन की, बहुत सी दुआओं के संग. यादें कभी न ये मिटे, सारे सपने हो सफल. मिले तुम्हें वो सारी खुशियाँ जो तौली ना जा सके. एक खुशी भरी मुस्कान और आंखों में चमक वो तुमको दे. Wish you a happy, lovely day. रहे बासमन और शांति, किस्मत भी हो संग. रहो तुम सुरक्षित, प्यार कभी ना हो कम. होके बुलंद तुम लड़ो, अपने निश्चय करो सफल. पाओ इस जन्मदिन पे सारी खुशियाँ और यादगार पल. शुभकामनाएं जन्मदिन की, बहुत सी दुआओं के संग. यादें कभी न ये मिटे, सारे सपने हो सफल. मिले तुम्हें वो सारी खुशियाँ जो तौली ना जा सके. एक खुशी भरी मुस्कान और आंखों में चमक वो तुमको दे. Wish you a happy, lovely day. देखो एक सपना जीत का, हर पल हर घड़ी. जीवन को दो मकसद और पाओ संतुष्टि. खुद को दो पर्याप्त वक्त, मुस्कुराओ हर पल. पूरी करो हर
हसी शुभकामनाएं जन्मदिन की बहुत सी दुआओं के संग यादें कभी न ये मिटे सारे सपने हो सफल मिली तुम्हें वो सारी खुशियाँ जो तौली ना चाह सकी कि खुशी भरी मुस्कान और आंखों में चमक वो तुमको दे शुभकामनाएं जन्मदिन की बहुत सी दुआओं के संग यादें कभी न ये मिटे सारे सपने हो सफल दृष्ट लागण्या जोगे सारे गाल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे आनंदाची अनतृप्तीची जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग